अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सेवेकरी समर्थांचा ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जपमाळेतील 108 मणी म्हणजे काय याविषयी आपण बोलणार आहोत. सेवा व उपासनेमध्ये जपाचे स्थान अत्युच्च आहे. मण्यांच्या माळेत 108 मणी असतात. या संबंधी अधूनमधून सहज विचार येऊन जातो की माळेत 108 मणीच का, यांच्यात कमी जास्त का नसावेत. आपल्या ऋषीवर्यांनी प्रत्येक गोष्टीबाबत फारच मंथन करून त्याची संख्या अगर रूपरेषा निश्चित केल्या आहेत. मण्यांच्या माळेविना जप आणि पाण्याच्या स्पर्श विना दान हे निष्फळ आहे असे समजले जाते. यातील पहिली गोष्ट म्हणजे माळेच्या मण्यांनी जप केला असता जप किती झाला याचा साधारण हिशोब लक्षात येतो व दुसरे म्हणजे अंगठा व बोट यांच्या मण्याशी होणारा संघर्षाने एक विलक्षण असे विद्युत तयार होते. त्यामुळे हृदयचक्र प्रभावी होऊन चंचल मन एका ठिकाणी स्थिर होते. जगात प्रमुख एकूण 27 नक्षत्रांना मानले जाते. प्रत्येक नक्षत्राचे एकूण 4 चरण ज्योतिषशास्त्रात प्रसिद्ध आहेत. तर 27 नक्षत्रास 4 चरणाने गुणल्यास 108 संख्या येते. सर्व नक्षत्रांच्या एकूण चरणाची ही 108 संख्या संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करणारे आहे असे सिद्ध झाले आहे. ब्रह्मांडात सुमेरूची स्थिती ऋषीवर्यांनी देखील मान्य केली आहे. तसेच माळेत देखील सुमेरूचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. दिवस व रात्र यातील मनुष्याची श्वासोच्छ्वासाची संख्या 21,600 अशी वेदशास्त्रात निश्चित केली आहे. या हिशोबाने दिवसभरात झालेल्या श्वासाची संख्या 10,800 होते. जप मुख्यतः उपासना म्हणून केला जातो. जपाची फळे सामान्य रूप 100 गुणात दाखवली आहे. तर 100 गुणांच्या दिवसाच्या रात्रीच्या प्रत्येक एकूण श्वास 10,800 ला 100 ने भागल्यास 108 ही संख्या येते. ज्योतिषशास्त्रात ब्रह्मांडाची 12 भागामध्ये विभागणी झाली आहे. त्याला राशी असे नाव दिले आहे. तथापि 12 राशी नवग्रह यांचे गुणानुफल 108 होतात. मण्यांच्या माळेतील 108 मणी यामुळे असतात. याशिवाय महाभारतात श्री विष्णू व श्री शंकर यांची प्रत्येकी 108 नावे दिलेली आहेत. उपनिषदांची संख्या 108 आहेत. अशा प्रकारे अवघे विश्व 108 संख्येत सीमित असल्याने माळेतील मणी संख्या 108 असते. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करावा. श्री स्वामी समर्थ.